जय शिवराय, सुप्रभात। आता आम्ही आलेलो आहे राजदेरवाडी। समोर आपल्याला दिसते जिल्हा प्राथमिक शाळा। याच्या पाठीमागच आपल्याला राजदेर आणि इंद्राई असे दोन आहेत या ठिकाणी दुर्ग। या इथं आपण पाहत आहात या राजदेरवाडी जिल्हा प्राथमिक शाळा या इथपर्यंत आमची गाडी आलेली आहे आणि आमचे हे गाईड त्यांचं या ठिकाणी घर आहे। या ठिकाणी आता आम्ही मस्तपैकी नाश्ता, पोहे आणि चहाचा आस्वाद घेऊन आता थोड्याच वेळात आम्ही पहिल्यांदा इंद्राई करण्यासाठी जाणार आहे। या अशा पद्धतीने सगळे आमचा नाश्ता चालू आहे। सर्व मंडळींचा सगळे एकदम फ्रेश झालेले आहेत। आपण सुद्धा जेव्हा या ठिकाणी इंद्राई आणि राजदेर हे करण्यासाठी येणार असाल तर नक्कीच राजदेरवाडी या ठिकाणी या। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गाईडचा नंबर पाठवत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सगळं या ठिकाणी जेवण, नाश्ता हे सर्व सोय या ठिकाणी केली जाते। आपण आत्ता ज्या ठिकाणी आहे हे आहे राजदेरवाडी। हे अतिशय सुंदर स्वच्छ असं हे गाव आहे। या गावाला संत गाडगेबाबा यांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे। रुपये 4 लाख म्हणजे 4 लाख रुपये या गावाला स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे। अतिशय सुंदर स्वच्छ असं हे राजदेरवाडी हे गाव आहे मित्रांनो। आता लवकरच आपलं प्रस्थान इंद्राई दुर्गाच्या दिशेने होणार आहे। शेवटपर्यंत या व्हिडिओवर राहायचं। संपूर्ण इतिहास, या ठिकाणी येण्याचा मार्ग हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। जर आपण माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब, लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर आता आपला जास्त वेळ न घालता आता आपण जाऊया इंद्राई दुर्गाच्या दिशेने। या ठिकाणी आता तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। हा समोर दिसतोय तो आपल्याला राजदेर, पण आता आम्ही पहिल्यांदा इंद्राईकडे जाणार आहे। आता इथून राजदेरवाडीवरनं इंद्राईवाडीला जाणार आणि इंद्राई करणार, त्याच्यानंतर आल्यानंतर राजदेरला जाणार, कारण इंद्राईला वेळ लागणार आहे, त्यामुळे संपूर्ण इंद्राई पाहणार आहोत। जय शिवराय। आता इंद्राईवाडीला आलेलो आहे। इथं समोर आमची गाडी लावलेली आहे आणि इथूनच आपल्याला हा इंद्राईकडे जाणारा रस्ता आहे। समोर दिसतोय आपल्याला इंद्राई। आता आपण चालूया इंद्राई दुर्गाची। आता आपण सफर करणार आहोत। सगळे मावळे आमचे सज्ज झालेले आहेत। दुर्ग इंद्राई। दुर्ग इंद्राई हा तालुका चांदवड व जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे। नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या शेरबारी, डोरबारी, त्र्यंबक, अंजनेरी, अजंठा, सातमार या उपरांगेवर 65 पेक्षा जास्त दुर्ग असल्याने दुर्गभूमी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिरे व लेणी, गुंफा यांचा वारसा लाभल्याने देवभूमी म्हणून देखील ओळखला जातो। या देवभूमीत चक्क देवाधिदेव इंद्रदेव यांच्या नावाने ओळखला जाणारा एक दुर्ग आहे, तो म्हणजे दुर्ग इंद्राई। इंद्राईची खडी चढण सुरुवातीपासूनच चालू होते। आता 8 वाजलेले आहेत। आता आम्ही इंद्राई सुरुवात केलेली आहे। सुरुवातीलाच आपल्याला चढणीचा मार्ग लागलेला आहे, चढण आहे, थोडीशी दमछाक होत आहे। आजच्या भटकंतीमध्ये सामील हा आमचा सम्या, भीमराव भिसे, हे आमचे आहेत बाबाजी शेटे, तानाजी राजगुडे, अनिल भोंगळे, वैभव लोंढे आणि कॅमेरामॅन सुशील दुधाने। चांदवड तालुक्यात सातमार डोंगर रांगेत एका रांगेत 4 दुर्ग आहेत: चांदवड, इंद्राई, राजदेर आणि कोरदेर। चांदवड तालुक्यात अजंठा सातमार डोंगर रांगेवर असलेला इंद्राई हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे। प्राचीन काळापासून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना चांदवड हा एक महत्त्वाचा घाटमार्ग होता, त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी त्याच्या एका बाजूस चांदवडचा तर दुसऱ्या बाजूस इंद्राई बांधला गेला। इंद्राईवाडीपासून आपण पदभ्रमण चालू केलं होतं।
इंद्रायवाडीपासून साधारणतः 20 ते 22 मिनिटात आपल्याला या ठिकाणी थोडीशी सपाटी लागते। आत्तापर्यंत आम्ही पूर्ण चढ चढून आलेलो आहे आणि आता ही सपाटी लागते आहे। आता पुन्हा त्या खिंडीत जाऊन हा समोर दिसतो इंद्राई, तिकडे जायचं आहे आपल्याला। घाटमार्गावर असलेले इंद्राई दुर्गाचे स्थान पाहता त्याचे महत्त्व लक्षात येते। नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात असलेला अजिंठा सातमाळ डोंगर रांगेवर असलेला एक ऐतिहासिक दुर्ग आहे। इंद्राईची माची पूर्व पश्चिम साधारण 60 एकरवर पसरलेली आहे। नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगाण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते। तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते। या रांगेला अजिंठा सातमाळ रांग असे म्हणतात। चांदवड तालुक्यात 4 दुर्ग आहेत: राजधेर, कोरधेर, धोडप, इंद्राई आणि चांदवड। जय शिवराय मित्रांनो, इंद्राईवाडीतनं आत्ता आपण पदभ्रमण चालू केलं होतं। तिथून पुढं एक 1.25 तासात आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे। समोर जे दिसतंय तिकडनं पायऱ्यांची वाट आहे आणि या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे, ते बघायसाठी आता चाललेलो आहे मी। हे इंद्राईवर असलेलं पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी, आपण पाण्याच्या टाक्यापाशी आलेलो आहे। हा संपूर्ण कातरात खोदून या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आपण पाहत आहात। या इंद्राई दुर्गाच्या आता या ठिकाणी आपल्याला पायऱ्या चालू झालेल्या आहेत। आपण पाहत आहात कातरात खोदलेल्या या पायऱ्या आहेत। अतिशय सुंदर अशा या पायऱ्यांची रचना आहे। आता आमचे मावळे या ठिकाणी थोडी विश्रांती घेत आहेत। आता थोड्याच वेळात आपलं इंद्राई दुर्गावरती आपण आता पोहोचणार आहोत। थोड्याच वेळात अतिशय सुंदर अशी ही पायवाट आहे। गावात आपण गाईड घेऊन गेलात तर खूपच बरं होतं। गाईड घेण्यामागचं उद्देश म्हणजे कसं, त्यांनाही 2 पैसे मिळतात आणि आपणही एकदम निर्धास्त राहतो। समजा आपल्याला ट्रेकमध्ये असताना कुणाला काही झालं तर गाईड स्थानिक लोकांना लगेच संपर्क करून आपली मदत करू शकतात। यासाठी वाटाड्या हा नेहमी घ्यावा आणि वाटाड्या कुठल्याही प्रकारची घासघीस करू नये। त्यांनी सांगितलं वाजवी असेल तर कुठली घासघीस करू नये, अवाजवी सांगितलं असेल त्याच ठिकाणी फक्त तुम्ही जास्त हे करा, अन्यथा तुम्ही वाटाड्याला जे काही त्याचा मोबदला असतो तो देण्यासाठी अजिबात कुठलीही काचकूच करू नये। इंद्राई या दुर्गाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, परंतु 1818 मध्ये तो ब्रिटिश कॅप्टन मॉर्किटॉशला शरण आला होता। इंद्रदेव यांच्या नावावरून या दुर्गाला इंद्राई असे नाव पडले आहे। निजामशहाचा किल्लेदार गंभीरराव याच्या ताब्यात असलेला हा दुर्ग शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दी खान याने 50,000च्या मोबदल्यात 17 मार्च 1636 रोजी ताब्यात घेतला। शिवकाळात या दुर्गाचे कोणतेच उल्लेख येत नसल्याने हा बहुधा मोगलांच्याच ताब्यात असावा। त्यानंतर 15 एप्रिल 1818 रोजी चांदवड दुर्ग जिंकल्यावर कॅप्टन मॅकडॉवल याने इंद्राई दुर्ग ताब्यात घेतला। इंद्राईच्या दुर्गावरती दरवाजा या ठिकाणी समोर आहे। त्याच्या अलीकडेच आपल्याला या ठिकाणी हा शिलालेख पाहायला मिळत आहे। या शिलालेखचं मी तुम्हाला आता वाचन करून दाखवणार आहे। अवश्य ऐका काय लिहिलेलं आहे याच्यात। इंद्राईवाडीतनं आम्ही पदभ्रमण चालू केलं होतं। साधारणतः 1.25 तासात आम्ही इंद्राई
दुर्गाच्या माथ्यावरती आलेलो आहे। आता या दरवाज्यातून आम्ही पुढे चाललेलो आहे। आता संपूर्ण दुर्गाची सफर आता करत आहे। या ठिकाणी आपल्याला हा एक दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आधीच तुम्हाला तिथं शिलालेख सुद्धा दाखवला मी। आता संपूर्ण गड फिरूया आपण, वरती काय काय दिसते, कुठले गड आहेत ते सगळ्याची माहिती आता तुम्हाला देतो। इंद्राईच्या गडमाथ्यावरून देवळा सटाण्यापर्यंतचा प्रदेश, तसेच चांदवड, कांचनमांचन, मांगीतुंगी, न्हावीगड, कोरधेर, राजधेर, धोडप, साल्हेर, चोल्हेर हे दुर्ग नजरेस पडतात। या इंद्राई दुर्गाचा इतिहास आपण सुरुवातीपासून पाहूया की कोणत्या शतकात कोण होतं या ठिकाणी, त्याचं सविस्तर असे आपण आता माहिती घेऊयात। पहिलं म्हणजे 3ऱ्या शतकात गौतमी पुत्र सातकर्णी, त्यानंतर राष्ट्रकूट राजे ते 396-782 या शतकापर्यंत होते। त्यानंतर 5वे शतक, 5व्या शतकात महाराजा चंद्रदित्य, त्यानंतर इसवी सन 755 ते 789च्या दरम्यान शेवनचंद्र प्रथम, त्यानंतर 712 ते 1110 मध्ये देवगिरी साम्राज्य, तसेच 1128 ते 1290च्या दरम्यान खिलजी, त्यानंतर 1292 ते 1389 मध्ये क्षत्र पुलुमावामी, त्यानंतर 1403 ते 1596 आणि 1601 ते 1636 निजाम, त्यानंतर 1636 ते 1818 पर्यंत मोगल होते। 1818 नंतर इंग्रज, अशी या इंद्राई दुर्गावर कोणी कोणी राज्य केले त्यांची सविस्तर माहिती आत्ता तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। या इथं आपल्याला पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे पहा, अतिशय सुंदर असं हे पाण्याचं टाकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाणी आहे, ही सर्व रेंज आपण पाहत आहात। या इंद्राई दुर्गावर असलेल्या या ठिकाणी आपल्याला प्रचंड अशा सगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या या ठिकाणी आपल्याला कात्रात खोळलेला पाहायला मिळत आहे। हे तर लेणी सारखंच दिसते आपल्याला। इथं सुद्धा आतमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत। अतिशय सुंदर असं या पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अतिशय भव्य आहे।
या इंद्राईच्या दुर्गावरच्या माथ्यावरती आपण आलेलो आहे। हा समोर बाले किल्ला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आतमध्ये लेणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाण्याचा फार मोठा तलाव आहे। चला आता आपण जाऊया, तिथं दर्शन घेऊया। हे पहा, या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे। इथं महादेवांचं वाहन नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये महादेवांची पिंड आहे, ते आता आपण पाहायला जाऊया। चला तर महादेवांचा आहे, त्याला 3.5 किलोमीटर म्हणते। त्याच्या पाठीमागं चांदवड किल्ला आहे, खाली पाय त्याला रेणुकादेवीचं मंदिर आहे। वरती रस्ता आहे जायला, चंद्रेश्वर एक मंदिर आहे। त्याला आता आपण हा सगळा इंद्राईची सफर पूर्ण झालेली आहे आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागणार आहोत। ह्या वाटेने आता ही घरीची वाट आहे, ही वाट चोर वाट पुढे मिळते आपल्याला, त्या वाटेने आपल्याला खाली उतरायचं आहे। अतिशय सुंदर असा हा गड आहे, नक्कीच आपण या ठिकाणी या। चला तर आता घरीतनं आपण खाली उतरूया। आता आपण ही चोर दरवाजाच्या वाटेने आपण खाली उतरतोय। संपूर्ण दुर्गाची सफर झालेली आहे। आता जाताना चोर दरवाजाच्या वाटेने चाललेलो आहे। हे पहा, ही समोरची चोर दरवाजाची वाट आपल्याला त्या ठिकाणी चोर दरवाजा दिसतोय। हे अतिशय थरारक असा हा प्रसंग होता। आम्ही जाताना पायऱ्याच्या वाटेने गेलो आणि उतरताना या चोर दरवाजाने आलेलो आहे। अतिशय थरार असा प्रसंग आहे हा। चला तर आता आपली ही सफर इथं झालेली आहे, आता खाली उतरायला सुरुवात करूया। आपण जाताना पायऱ्यांच्या वाटेने गेलो होतो आणि येताना आपण चोर दरवाजाने खाली आलेलो आहे आणि चोर दरवाजाने खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मारुतीरायांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडलेलं आहे। आता आपण दर्शन घेत आहोत या ठिकाणी। मी नेहमी माझ्या व्हिडिओत तुम्हाला सांगत असतो, मारुतीरायांची 2 रूपं आहेत, एक दास मारुती। हे पहा, या ठिकाणी आपण आता तुम्हाला दाखवत आहे। हे पहा बजरंगबली। आता बजरंगबलीचे दर्शन घेऊन आता आपण खाली जाऊया। जय शिवराय, जय शिवराय। आता आम्ही इंद्राई करून आलेलो आहे। सकाळी 7:45 वाजता आम्ही पदभ्रमण चालू केलं होतं। जवळपास 5 तासाच्या अथक परिश्रमानंतर आता आमचा हा ट्रेक पूर्ण झालेला आहे। जाताना फ्रेश मूड मध्ये होतो, त्यामुळे चढायला काही वाटलं नाही। उतरताना मात्र धाड आणि जार हा संघर्ष निघाला, प्रचंड अशी दमछाक झालेली आहे। येताना आम्ही चोर दरवाजाने आलो, त्यामुळे दमछाक प्रचंड झालेली आहे, तरी पण हार मानली नाही। हा एक जो दुर्ग आहे तो पूर्ण केलेला आहे 5 तास येऊन जाऊन। आता पुढे बघूया। आता सध्या या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। शिवराय। からなるべく